तुम्ही कधी अशा एखाद्या जागेचा विचार केला आहे का, जिथे गेल्यानंतर मानवी जगाचा कोलाहल पूर्णपणे शांत होतो आणि फक्त वारा, पाऊस, धुके आणि निसर्गाचा अखंड आवाज ऐकायला येतो? एका बाजूला अथांग पसरलेल्या सह्याद्रीच्या आणि पश्चिम घाटाच्या पर्वतरांगा, डोक्यावर घोंघावणारे काळेभोर ढग, चहूबाजूंनी पसरलेली हिरवीगार मखमली दरी आणि अशा या दुर्गम टेकडीच्या टोकावर वसलेलं एक प्राचीन, काळ्या पाषाणातलं शिवमंदिर, जिथे पाऊल ठेवताच अंगावर काटा येतो आणि मनात एका अद्भुत अलौकिक ऊर्जेचा संचार होतो. आज आपण डिजिटल पडद्यावरून अशाच एका रहस्यमयी आणि निसर्गाच्या कुशीत दडलेल्या पवित्र जागेचा प्रवास करणार आहोत, जिथली शांतता थेट तुमच्या आत्म्याला स्पर्श करेल. नमस्कार मित्रांनो, स्वराज्य रक्षक या आपल्या लाडक्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि भारताच्या अप्रतिम वारशाचा शोध घेत असतो. आजचा आपला प्रवासही असाच काहीसा विस्मयकारक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरणार आहे. कारण आज आपण एका अशा ठिकाणी जात आहोत, जेथील सौंदर्य पाहून निसर्गाच्या अथांग शक्तीची आणि प्राचीन वास्तुकलेची आपल्याला जाणीव होते. आजचा आपला हा प्रवास आपल्याला घेऊन जातोय कर्नाटक राज्याच्या हासन जिल्ह्यातील सकलेशपूर जवळ वसलेल्या एका अत्यंत प्राचीन आणि जागृत देवस्थानच्या दर्शनाला, ज्याला संपूर्ण दक्षिण भारतात बेट्टद भैरवेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं. कन्नड भाषेमध्ये बेट्टदचा अर्थ टेकडी असा होतो, म्हणजेच टेकडीवर वसलेले भैरवेश्वराचे मंदिर. हे मंदिर एका अत्यंत उंच आणि दुर्गम टेकडीवर वसलेलं असून तिथून दिसणारा नजराणा पाहिला की असं वाटतं की आपण पृथ्वीवर नसून थेट ढगांच्या वर स्वर्गात आलो आहोत. या मंदिराचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे. काळ्या कभिन्न पाषाणात बांधलेले हे मंदिर भगवान शिवशंकराच्या उग्र आणि शक्तिशाली अशा भैरव रूपाला समर्पित आहे. जेव्हा आपण या मंदिराच्या परिसरात प्रवेश करतो, तेव्हा तिथली प्राचीन वास्तुकला, दगडी खांबांवर कोरलेलं नक्षीकाम आणि मंदिराची मजबूत रचना पाहून प्राचीन कारागिरांच्या कौशल्याची थक्क व्हायला होतं. इथल्या पाषाणातून आणि वास्तुकलेतून कदंब आणि होयसळ राजवंश काळातील स्थापत्यशैलीची झलक पाहायला मिळते. स्थानिक लोकांमध्ये या मंदिराविषयी अथांग श्रद्धा आहे आणि या जागेला एक पौराणिक संदर्भही जोडलेला आहे. असं मानलं जातं की पांडवांनी त्यांच्या वनवासाचा काही काळ या पश्चिम घाटाच्या जंगलात आणि या परिसरात घालवला होता. या मंदिराच्या परिसरात आल्यावर मनातील सर्व चिंता, दुःख आणि थकवा दूर होऊन एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते, असा येथील भाविकांचा दांडगा विश्वास आहे. पण या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आणि मुख्य आकर्षण म्हणजे याच्या अवतीभोवती पसरलेलं अद्भुत आणि अथांग निसर्ग सौंदर्य. हे मंदिर चहूबाजूंनी हिरव्यागार मखमली टेकड्यांनी वेढलेलं आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा संपूर्ण परिसर एका वेगळ्याच अलौकिक रूपात नटतो. दाट धुके इतके असते की काही अंतरावरचेही दिसत नाही आणि अचानक वाऱ्याची एक झुळूक येते आणि समोर थेट हे भव्य मंदिर प्रकट होते. हा अनुभव थक्क करणारा असतो. जेव्हा तुम्ही या टेकडीच्या अगदी टोकावर मंदिराच्या प्रांगणात उभे राहता, तेव्हा तुमच्या पायाखालून ढग जाताना दिसतात. थंडगार वारा, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी आणि धुक्याचा हा लपंडाव इतका नयनरम्य असतो की तिथून परत पाय निघत नाही. म्हणूनच केवळ भाविकच नाही तर देशभरातून अनेक निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि फोटोग्राफर्स या जागेच्या प्रेमात पडतात. या मंदिराच्या बाजूलाच असलेल्या टेकडीवरून आजूबाजूच्या दऱ्यांचे आणि कॉफीच्या बागांचे जे विहंगम दृश्य दिसते, ते मनावर कायमचे कोरले जाते. जर तुम्ही रोजच्या धकाधकीच्या, गर्दीच्या आणि धावपळीच्या आयुष्यापासून दूर कुठेतरी शांततेत, अध्यात्माच्या आणि निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला शोधू पाहत असाल, तर तुमच्या प्रवासाच्या यादीत हे बेट्टद भैरवेश्वर मंदिर नक्की असायला हवे. निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा हा सुंदर संगम प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी डोळे भरून अनुभवलाच पाहिजे. तुम्हाला आमचा हा आजचा प्रवास आणि बेट्टद भैरवेश्वर मंदिराची ही सफर कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन ऐतिहासिक, प्राचीन आणि प्रेक्षणीय स्थळांची सफर घरबसल्या करण्यासाठी आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.